नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी या भूगोलाच्या असणाऱ्या पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, आपण या हवामानशास्त्रामध्ये जो काही घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत ते आहे वातावरण. आपण बघितलं की वातावरणच हे मुळामध्ये हवामानशास्त्राच्या अभ्यासाचं मूळ आहे. हवामानाची निर्मितीच मुळामध्ये वातावरणातून झालेली आहे आणि मग अशा वातावरणातून हवामानाची निर्मिती झाल्यामुळे आपल्याला या वातावरणाचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरत आहे. मित्र हो, आपण बघितलं की वातावरण म्हणजे काय, तर वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवती असणारं हवेचं आवरण म्हणजे वातावरण. पृथ्वी सभोवती जे काही हवेचं आवरण आहे याला आपण वातावरण असं म्हणतो. दुसरी व्याख्या आपल्याला अशा करता येते की पृथ्वी सभोवती असणारं विविध वायूंचं आवरण. हवेमध्ये काय आहे तर विविध प्रकारचे वायू आहे आणि विविध प्रकारच्या वायूचं असणारं आवरण म्हणजे वातावरण होय. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दुसरी अशी व्याख्या या ठिकाणी करू शकतो. तिसरी, गेडेज नावाच्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी एक व्याख्या केलेली आहे. गेडेज नावाच्या शास्त्रज्ञांनी काय व्याख्या केलेली आहे की पृथ्वी सभोवती असणाऱ्या रंगहीन, गंधहीन व चवहीन हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. बघा, गेडेज नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, गेडेज नावाचे शास्त्रज्ञ, गेडेज नावाच्या या शास्त्रज्ञानं, या भूगोल अभ्यासकानं, या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अभ्यासकानं या ठिकाणी एक व्याख्या केली. ती म्हणजे काय की गेडेज नावाच्या शास्त्रज्ञाने व्याख्या केलेली आहे की पृथ्वी सभोवती, पृथ्वीच्या भोवताली ही जी काही पृथ्वी आहे या पृथ्वीच्या भोवताली, या पृथ्वीच्या भोवताली हवेचं जे काही आवरण आहे, पृथ्वीच्या भोवताली असणाऱ्या रंगहीन की ज्याला रंग नाही, गंधहीन ज्याला वास नाही, चवहीन ज्याला कोणत्याही प्रकारची चव नाही, अशा पद्धतीनं जे हवेचं आवरण आहे, अशा पद्धतीचं जे हवेचं आवरण आहे याला वातावरण असं म्हटलं आहे. म्हणजे मित्र हो, या ठिकाणी आपल्याला असं बघता येईल की ही जे काही पृथ्वीच्या सभोवती हवा आहे, ही हवा म्हणजे काय तर हवा म्हणजे पृथ्वीच्या सभोवती असणारे जे काही विविध प्रकारचे वायू आहेत, हे विविध प्रकारचे वायू की जे रंगहीन आहेत, गंधहीन आहेत आणि चवहीन आहेत, अशा प्रकारचे हे जे काही वायू पृथ्वीच्या सभोवताली जमा झालेले आहे, या वायूच्या असणाऱ्या आवरणाला या ठिकाणी त्यांनी वातावरण असं म्हटलेलं आहे. बघा, तर वातावरण म्हणजे काय तर पृथ्वीच्या सभोवती असणारे रंगहीन, गंधहीन व चवहीन अशा प्रकारचे असणाऱ्या वायूच्या आवरणाला, विविध प्रकारचे जे काही वायू आहेत या वायूच्या आवरणाला त्यांनी या ठिकाणी वातावरण असं म्हटलेलं आहे. मग हे जे काही वातावरण आहे हे पृथ्वीच्या सभोवती असणारं वातावरण आहे. म्हणजेच विविध प्रकारचे जे काही वायू आहेत हे वायू पृथ्वीच्या निर्मितीपासूनच असे आहेत का तर मित्र हो, पृथ्वीच्या निर्मिती बरोबरच जी काही वातावरणाची निर्मिती झाली त्यावेळेस असणारे वायू आणि आजच्या स्थितीमध्ये असणारे वायू याच्यामध्ये मात्र काही प्रमाणामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या अनुषंगानं
जे काही उद्रेक पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस झाले त्यातून विविध प्रकारचे वायू बाहेर पडले, बाष्प बाहेर पडली, धुलीकण बाहेर पडले आणि जे वायू वजनाने खूपच हलके होते ते वजनाने खूप हलके असणारे वायू वातावरणामधून किंवा अवकाशामध्ये निघून गेले आणि जे थोडंफार प्रमाणात वजनदार आहेत, जड आहेत अशा प्रकारचे वातावरण, अशा प्रकारचे वायू पृथ्वीच्या सभोवताली जमा झाले. आणि पृथ्वीच्या सभोवताली जमा होत असताना देखील त्यामध्ये अगोदरच्या काळामधील जे काही वातावरण होतं त्या वातावरणामध्ये हेलियम, हायड्रोजन यांचं प्रमाण अधिक, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया, अशा कार्बन मोनॉक्साईड अशा प्रकारच्या विविध वायूंचं प्रमाण, मिथेन, नायट्रोजन या वायूंचं प्रमाण हे होतं. आणि मग आपल्याला असं दिसेल की मग अशा प्रकारचं ऑक्सिजन त्या ठिकाणी होता. ऑक्सिजनचं प्रमाण मात्र अत्यल्प स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होतं. म्हणजे अशा पद्धतीने विविध प्रकारचे वायू हे पृथ्वी सभोवती, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते पृथ्वीच्या सभोवती एक आवरण करून त्या ठिकाणी राहिले. मग हे जे काही विविध प्रकारचे वायू आहेत, हे विविध प्रकारचे वायू अगोदरच्या काळामध्ये जसे होते तसे आज नाही, निश्चित त्यामध्ये प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. मी अगोदरच सांगितलं की अगोदरच्या काळामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी होतं. ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली म्हणजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस पृथ्वीवर जे काही वातावरणाच्या निर्मितीला प्रारंभ झाला होता ती वातावरणाची निर्मिती होत असताना साधारणतः आपल्याला असं दिसेल की 3.5 अब्ज वर्षापूर्वी या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली. आणि साधारणतः मी सांगितलं की ऑक्सिजनचं प्रमाण अगोदरच्या तासामध्ये कशा पद्धतीने वाढत गेलं आणि जवळपास 40 अब्ज वर्षापूर्वी, 40 कोटी वर्षापूर्वी मग पृथ्वीची आजची स्थिती पृथ्वीला प्राप्त झाली की आजच्या जे काही ऑक्सिजनचं प्रमाण आहे अशा पद्धतीने पृथ्वीवर आले. आणि या ऑक्सिजनचा शोध प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की लॅव्हेशियर नावाच्या एक शास्त्रज्ञ आहेत. लॅव्हेशियर नावाच्या या शास्त्रज्ञाने पृथ्वीवर असणाऱ्या हा जो काही वायू आहे या वायूला की जो ज्वलनास मदत करतो, जो सजीवांसाठी आवश्यक आहे असा प्रकारचा वायू त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढला. आणि मग प्रामुख्याने आपण पाहतोय की अशा प्रकारचा ऑक्सिजन हा त्या ठिकाणी वातावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा वायू त्या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतोय की जे काही पृथ्वीच्या वातावरणामध्ये देखील तसंच आहे की जे काही वजनानं जड असणारे जे काही वायू आहेत, हे वजनानं जड असणारे वायू हे प्रामुख्याने पृथ्वीच्या असणाऱ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागाला जवळ आहेत किंवा वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आहेत आणि वजनानं हलके असणारे जे काही वायू आहेत वातावरणामध्ये वरच्या थरामध्ये आपल्याला दिसून येतात. मित्रहो, ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक झाला पृथ्वीवर, साधारणतः आपण बघितलंय की पृथ्वी थंड होत असताना ती घनरूप अवस्थेमध्ये आली आणि घनरूप अवस्थेमध्ये आल्यानंतर तिच्यावर भेगा पडल्या गेल्या. पृथ्वी आकुंचन पावत होती, तिच्यावर भेगा पडत होत्या आणि मग या कालखंडामध्ये जे काही वजनानं हलके असणारे पदार्थ आहेत ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊ लागले. वजनानं जड असणारे पदार्थ पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जाऊ लागले. घनता ज्याची जास्त आहे त्या पदार्थाची ते पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जाऊ लागले आणि या प्रक्रियेमध्ये पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेक त्या ठिकाणी झाले. आणि मग या ज्वालामुखीच्या उद्रेकातून विविध प्रकारचे वायू, जलबाष्प आणि त्या ठिकाणी धुलीकण अशा पद्धतीने वेगवेगळे झालेले आपल्याला दिसतात. आणि मग यांचं एक आवरण पृथ्वीच्या सभोवती निर्माण झालं की ज्याला आपण वातावरण असं या ठिकाणी म्हणू लागतो. मित्र, ज्यावेळेस आपण पाहतोय
की अशा प्रकारचं जे काही वातावरण आहे की ज्यामध्ये 3 घटक प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात, त्याला आपण वातावरणाचे घटक देखील म्हणतो किंवा त्याला वातावरणाचे संघटन देखील म्हणतो. हे जे काही वातावरणाचं संघटन आहे किंवा वातावरणाचे जे काही घटक आहेत, हे घटक जर आपण बघितले, वातावरणाचे संघटन ऑब्लिक आपण याला घटक असं म्हणूया, की वातावरणाचे जे काही प्रामुख्याने 3 घटक आपल्याला दिसतात, त्या 3 घटकामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी आपण ज्याचा उल्लेख करतो ते असे विविध प्रकारचे वायू. विविध प्रकारचे वायू हे पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये आपल्याला आढळून येतात. नंबर 2, बाष्प. आपण पाहतोय की पृथ्वीच्या सभोवती एक बाष्पाचं देखील आवरण आहे. साधारणतः असं म्हटलं जातं की पृथ्वीच्या वातावरणामध्ये एकूण वातावरणाच्या 4% हे बाष्पाचं प्रमाण आहे आणि हे बाष्प पृथ्वीच्या वातावरणामध्ये खालच्या थरामध्ये अधिकाधिक प्रमाणात आहे. वातावरणाच्या खालच्या थरामध्ये अधिकाधिक प्रमाणात आहे. जसं आपण वातावरणामध्ये उंचीवर जाऊया तसतसं बाष्पाचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मग आपल्याला असं दिसतं की अशा पद्धतीने हे जे काही वातावरण आहे, या वातावरणामध्ये तिसरा घटक आपल्याला जो काही दिसून येतो तो म्हणजे धूलिकण. हे धूलिकण देखील आपल्या काही धूलिकण आपल्याला डोळ्याने दिसतात आणि काही धूलिकण आपल्याला आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही, मात्र यांचं अस्तित्व वातावरणामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने विविध प्रकारचे वायू, जलबाष्प आणि धूलिकण हे 3 घटक म्हणजे या 3 घटकाच्या संघटनातून हे पृथ्वीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं. त्यापैकी पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे वायू. या वायूचा जर आपण विचार केला मित्र की जो वायू रंगहीन आहे, गंधहीन आहे, चवहीन आहे, की ज्याचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने होऊ शकत नाही, मात्र त्याचं अस्तित्व वातावरणामध्ये आहे. ते कसं आहे? त्याला ना गंध आहे, ना रंग आहे, ना चव आहे, मात्र अशा प्रकारचं वायू पृथ्वीच्या वातावरणामध्ये असल्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग अशा प्रकारच्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वायू आहेत हे जर आपण बघितलं तर आपल्याला पहिला जो काही वायू या ठिकाणी दिसून येतो तो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन या वायूचं प्रमाण पृथ्वीच्या वातावरणाला जर आपण 100% पकडलं तर 100% पैकी जवळपास 78.03% एवढं जास्त प्रमाण या वायूचं आहे. परंतु असं देखील असलं तरी हा वायू निष्क्रिय समजला जातो. मात्र वनस्पतीच्या वाढीसाठी या नायट्रोजनचं मोठ्या प्रमाणामध्ये हातभार असलेला आपल्याला दिसतो. कारण ज्यावेळेस पाऊस पडतो, ज्यावेळेस पर्जन्य होतं, त्यावेळेस या वायूपासून नायट्रेट तयार होतात आणि हे नायट्रेट पाण्यामध्ये विरघळून मग वनस्पतीच्या वाढीसाठी मदत केलेली आपल्याला दिसते. म्हणजे हा देखील एक सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा वायू आहे आणि त्याचं प्रमाणही जवळपास 78% आहे. 78% जरी असला तरी हा निष्क्रिय प्रकारचा वायू म्हणून समजला जातो. त्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा वायू आहे ज्याला आपण ऑक्सिजन असं म्हणतो. यांचं प्रमाण, या वायूचं प्रमाण 20.99% एवढं एकूण पृथ्वीवर असलेलं आपल्याला दिसतं. पृथ्वीवरील वातावरणामध्ये, पृथ्वीच्या वातावरणाला जर आपण 100% पकडलं तर या 100% मधील वातावरणामध्ये 78.03% तर नायट्रोजनचं प्रमाण आहे आणि 20.99%
20.99% एवढं या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण आहे। मग हा वायू अतिशय महत्वाचा वायू आहे। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ऑक्सिजन सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून, सजीवाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण वायू आहे, कारण ऑक्सिजन शिवाय या ठिकाणी सजीव जिवंतच राहू शकत नाही। म्हणजे मानव असेल किंवा प्राणी असेल, जर या वातावरणामध्ये ऑक्सिजन नसेल, कारण ऑक्सिजन हा वायू प्राण्यांना आणि मानवांना श्वसनासाठी मदत करतो। हा वायू मानव श्वासोच्छवासाच्या अनुषंगाने फुफ्फुसापर्यंत घेतो आणि पुन्हा हा वायू कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये बाहेर सोडत असतो। म्हणजे या वायूला मानवाच्या शरीराच्या दृष्टिकोनातून, मानवाच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून, प्राण्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मग हा वायू ज्वलनात देखील मदत करतो। जे काही ज्वलन या ठिकाणी होते ते ज्वलनशील अशा प्रकारे ज्वलनास देखील मदत करणारा वायू म्हणून आपण ऑक्सिजनचा या ठिकाणी उल्लेख करत असतो। म्हणजे अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण वायू, हा वायू या पृथ्वीच्या वातावरणामध्ये 20.99% असल्यामुळेच या पृथ्वीवर, या पृथ्वीच्या असणाऱ्या वातावरणामध्ये सजीव सृष्टीचा जन्म झाला आहे। मी सांगितलं की इतर ग्रहावर देखील वातावरण आहे, परंतु त्या ग्रहावर ऑक्सिजनचं प्रमाण, जे विशिष्ट प्रकारचं संघटन या ठिकाणी झालेलं आहे की नायट्रोजन 88% आणि ऑक्सिजनचं प्रमाण जवळपास 21% एवढं जे काही प्रमाण आहे, या प्रमाणामुळेच आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं, या दोन्ही वायूची जर आपण तुलना केली तर वातावरणामध्ये जे काही वातावरणाचं 100% असेल तर त्यामध्ये 99% वायू हे ऑक्सिजन आणि नायट्रोजनच आहे। आणि 99% प्रमाण असल्यामुळेच या दोन वायूंचं पृथ्वीच्या वातावरणामध्ये, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, पृथ्वीवर या ठिकाणी सजीव सृष्टीची निर्मिती झाली आहे। अन्यथा इतर ग्रहाप्रमाणेच याही ठिकाणी सजीव सृष्टी अस्तित्वात आली नसती। म्हणून सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा वायू या ठिकाणी आहे। याशिवाय ऑर्गन नावाचा जो काही तिसरा वायू आहे, हा ऑर्गन नावाचा वायू, ऑर्गन नावाचा जो काही वायू या ठिकाणी आहे, याचं देखील प्रमाण 00.93% एवढा आहे। त्यानंतर चौथा जो काही वायू आहे तो वायू आहे कार्बन डायऑक्साईड, की ज्याचं प्रमाण पृथ्वीच्या निर्मितीबरोबर वातावरणाची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात होतं, परंतु जसजसं या ठिकाणी वनस्पतीची निर्मिती झाली, वनस्पती या ठिकाणी वाढू लागल्या, मग त्या समुद्रातील वनस्पती असतील किंवा भूपृष्ठावरील वनस्पती असतील, त्यांनी कार्बन डायऑक्साईड घेतला आणि ऑक्सिजन बाहेर सोडला। आणि आपण पाहतोय की आज कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जवळपास 00.03% एवढं आहे। एवढं जरी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असलं तरीही हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण या पृथ्वीवरील असणाऱ्या वातावरणाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या कार्बन डायऑक्साईड हा वायू वनस्पतीच्या माध्यमातून शोषला जातो। याची निर्मितीच प्रामुख्याने जर आपण बघितले तर विविध प्रकारचं जे काही ज्वलन होतं, हे ज्वलन होत असताना त्यापासून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते, ज्वालामुखीच्या उद्रेकातून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते। मग अशा प्रकारचा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणामध्ये येतच असतो। किंवा आपण पाहतोय की जी काही वाहनं आपण चालवतोय, जे काही आपण विविध प्रकारचे जे काही
खनिजाचं ज्वलन या ठिकाणी करतोय, त्या खनिजाच्या ज्वलनातून देखील हा कार्बन डायऑक्साईड वायू पृथ्वीवर वातावरणामध्ये येतो आणि मग हा पृथ्वीवर आलेल्या वातावरणातील ऑक्सिजन वनस्पती मार्फत शोषला जातो आणि वनस्पती काय करतात की कार्बन डायऑक्साईड घेतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतला की त्यापासून स्वतःचं अन्न कार्बोहायड्रेट्स हरितगृह निर्माण करण्याचे काम ते करतात आणि हरितगृह निर्मितीनंतर निर्माण करत असताना ऑक्सिजन हा वायू साधारणतः आपण CO2 असं म्हणतो कार्बन डायऑक्साईडला, तर ऑक्सिजनला O2 असं म्हणतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड मधून प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स निर्माण करत असताना त्यापासून O2 म्हणजे ऑक्सिजन हा वेगळा केला जातो, वातावरणामध्ये सोडला जातो आणि अशा पद्धतीने मित्र हो हे विविध प्रकारचे वायूचे एक संघटन या ठिकाणी तयार होते. हा जरी 0.03% वायू असला तरीही या वायूचं कार्य मात्र खूप मोठं आहे, कारण हा वायू वातावरणामध्ये उष्णता धरून ठेवण्याचे काम करतो. इतर कोणतेही वायू वातावरणामध्ये उष्णता धरून ठेवत नाही, मात्र हा असा वायू आहे कार्बन डायऑक्साईड की हा वातावरणामध्ये उष्णता धरून ठेवण्याचे काम करतो. त्यामुळं वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दिवसेंदिवस जर वाढत गेलं तर काय होणार आहे पुढील काळामध्ये की पृथ्वीचं एकंदर जे काही तापमान वाढत आहे असं आपण जे काही म्हणतो ना, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तापमान वाढीमध्ये कारणीभूत ठरणारा हा कार्बन डायऑक्साईडच वायू आहे. त्यामुळं मित्र हो हा कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण आपल्याला वाढू द्यायचं नसेल तर आपल्याला अधिकाधिक प्रमाणामध्ये वृक्षांची लागवड त्या ठिकाणी करावी लागेल आणि मग हे वृक्ष काय करतील की कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील आणि ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणातील वाढवतील. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो हे 4 प्रकारचे वायू वातावरणामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. या 4 व्यतिरिक्त देखील की ज्यांचं प्रमाण नगण्य आहे असे देखील वायू वातावरणामध्ये आहेत, वातावरणाच्या संघटनामध्ये आहेत, परंतु त्यांचं महत्व हे वातावरणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यांची भूमिका वातावरणाच्या दृष्टीने महत्वाची आहे की त्यामध्ये एक वायू आहे की जो O3 ज्याला आपण म्हणतो ओझोन, हा ओझोन देखील वायू आपण पाहतो की हा वायू साधारणतः समुद्र सपाटीपासून 25 ते 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला वातावरणामध्ये आढळतो. मात्र या वायूला आपण पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा एक संरक्षक कवच असं म्हटलेलं आहे किंवा पृथ्वीचा संरक्षक कवच असं म्हटलंय. कारण का तर हा वायू पृथ्वीवर अतिनील सूर्यकिरण जी काही सूर्यापासून येतात त्या सूर्यकिरणांना पृथ्वीच्या वातावरणामध्ये खाली येऊ देतच नाही, पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येऊ देतच नाही, त्या थरापासूनच ती परावर्तित होतात. अशा पद्धतीने हा ओझोन वायू देखील महत्वाचा आहे. याशिवाय निऑन आहे, हायड्रोजन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, मिथेन आहे, रेडॉन आहे, अशा प्रकारचे विविध प्रकारचे वायू हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये दिसून येतात आणि या सगळ्या वायूंनी मिळून मग हे आपलं पृथ्वीचं वातावरण तयार झालेलं आहे. हे अशा प्रकारचे एक संघटन या ठिकाणी निर्माण झाल्यामुळेच पृथ्वीच्या सभोवती हे अशा प्रकारच्या विविध वायूचे संघटन निर्माण झाल्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून सजीव सृष्टीच्या निर्मितीमध्ये वातावरण हे अतिशय महत्वाचं आणि त्याही मध्ये हे विविध प्रकारच्या वायूचे झालेले संघटन हे अतिशय महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो आज आपण वातावरणाच्या संघटनामध्ये वायूची भूमिका काय आहे किंवा वायू कसे आहेत, यांचं स्थान कसं आहे हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.